हॅलो स्टुडंट्स, आपण चॅप्टर दुसरा AC सर्किट्स बघत आहोत. या चॅप्टरमध्ये लास्ट लेक्चरमध्ये आपण रेझोनंट सर्किट किंवा ट्यून सर्किट याच्याबद्दल इन्फॉर्मेशन घेतली आणि या ट्यून सर्किटचे दोन प्रकार प्रामुख्याने पडतात. पहिला प्रकार सिरीज रेझोनन्स आणि दुसरा पॅरलल रेझोनन्स. त्यातला पहिला प्रकार आपण बघणार आहोत आजच्या लेक्चरला, सिरीज रेझोनन्स. आता बघा, सिरीज रेझोनन्स म्हणजे काय? तो सिरीज रेझोनन्स म्हणजे काय? जे काय आपले रेझोनंट कंपोनंट जे आहेत, ठीक आहे, जसं की इंडक्टर, त्यानंतर कॅपॅसिटर आणि रेजिस्टर, हे जर सिरीजमध्ये जोडले तर त्याला आपण काय म्हणणार? सिरीज रेझोनन्स सर्किट असं म्हणणार. ठीक आहे. बघा, या सर्किटमध्ये तुम्हाला एक AC सप्लाय जोडलेला आहे आणि या AC सप्लायला एक करंट मीटर जोडलेला आहे जो आयने दर्शवलेला आहे. त्यानंतर या ठिकाणी इंडक्टर, ज्याचा अपोजिशन जे असणार आहे ते एक्सेल म्हणजेच काय, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स त्याचं अपोजिशन असणार आहे. रेजिस्टर, त्याचं अपोजिशन रेजिस्टन्समध्ये आपण घेतो, ओहममध्ये असणार आहे हे सुद्धा. त्यानंतर कॅपॅसिटरने अपोजिशन केलेलं आपण म्हणतो त्याला कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. ठीक आहे. तर हे जे काय अपोजिशन असणार आहे XC ते आपण इथे दर्शवलेलं आहे. ज्यावेळेस हे तीनही सर्किट्स, ज्याला आपण म्हणतो तीनही कंपोनंट्स LCR, म्हणजे हे जे काय पॅसिव्ह कंपोनंट्स जे आहेत, इंडक्टर, कॅपॅसिटर आणि रेजिस्टर, हे ज्यावेळेस आपण सिरीजमध्ये जोडतो त्यावेळेस सिरीज रेझोनन्स सर्किट तयार होतं. ठीक आहे. या ठिकाणी बघा, आपण करंट, अकॉर्डिंग टू द करंट इथे ग्राफ काढलेला आहे. या ग्राफमध्ये तुम्हाला दिसतंय की पहिल्यांदा इकडे आपण एक्स ॲक्सिसला फ्रिक्वेन्सी घेतलेली आहे, इकडे आपण करंट घेतलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम करंट भेटतो ॲट द रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR. FR म्हणजे काय? रेझोनंट फ्रिक्वेन्सी. R फॉर रेझोनंट, F फॉर फ्रिक्वेन्सी. रेझोनंट फ्रिक्वेन्सी समजा इथे 10K हर्ट्स इतकी फ्रिक्वेन्सी असेल. ठीक आहे. 10K हर्ट्स तुमची रेझोनंट फ्रिक्वेन्सी असेल तर ह्या 10K हर्ट्स फ्रिक्वेन्सीला तुम्हाला मॅक्झिमम करंट या ठिकाणी मिळतो. कालच आपण बघितलं रेझोनन्स जो काही रेझोनन्स सर्किट जे आहे ते रेझोनन्स सर्किट काय, किंवा रेझोनन्स सर्किट म्हणजे कोणाला म्हणतो आपण, की हा काय करतो, मॅक्झिमम पॉईंट किंवा मॅक्झिमम रिस्पॉन्स आपल्याला या ठिकाणी देतो ॲट अ पर्टिक्युलर इन्स्टंट ऑफ फ्रिक्वेन्सी. ठीक आहे. तर त्याला आपण काय म्हणतो? रेझोनंट फ्रिक्वेन्सी किंवा रेझोनंट सर्किट असं आपण या ठिकाणी म्हणतो. बघा, कालच्या लेक्चरमध्ये आपण जे शिकवलं ते पुन्हा एकदा मी रिवाईज करेल. बघा, हा जो काही तुमचा ग्राफ दिसतो आहे, ह्या ग्राफला जर तुम्ही नीट बघितलं तर अकॉर्डिंग टू द फ्रिक्वेन्सी म्हणजे तुम्हाला करंट मिळतो आहे आणि हा करंट जो आहे तो या पॉईंटला कसा आहे, मॅक्झिमम असतो, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, FR असं म्हणतो. आता ह्या FRच्या बिलो आणि अबो बघा, म्हणजे बिलो म्हणजे या बाजूला बघा, डावीकडे बघा, आणि अबो म्हणजे 10Kच्या नंतर, 10Kपेक्षा जास्त बघा. ठीक आहे. या ठिकाणी 10K हर्ट्स फ्रिक्वेन्सी आहे तुमची FR. पण 10Kपेक्षा कमी जर फ्रिक्वेन्सी असेल, एकदा आपण 0पासून स्टार्ट करूयात, तर 0 to 10 जी फ्रिक्वेन्सी असेल, 0 to 10 फ्रिक्वेन्सी त्याला, किंवा 0पासून तर जी का आपली रेझोनंट फ्रिक्वेन्सी आहे त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सीपर्यंत जी फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीमध्ये कोण जास्त असतो रे? तर तुमचा XC हा कसा असतो? जास्त असतो. याचं कारण काय? तर फॉर्म्युला बघा, XC = 1/2πfc. याच्यामध्ये जर फ्रिक्वेन्सी लो असेल, कमी असेल, तर XC तुमचा कसा असणार आहे? जास्त असणार आहे. या फॉर्म्युल्यानुसार तुमचा XC हा या ठिकाणी जास्त असणार आहे आणि XC जास्त असल्यामुळे तुमचा करंट जो आहे तो काय होतो आहे? कमी आहे बघा. आणि जसजसं फ्रिक्वेन्सी इन्क्रीज करत गेल्यात बघा, फ्रिक्वेन्सी हळूहळू इन्क्रीज केली, XC हळूहळू काय होणार आहे? डिक्रीज होणार आहे. XC डिक्रीज झाला का तुमचा करंट जो आहे, म्हणजे अपोजिशन जे आहे, XC म्हणजे अपोजिशन आहे, राईट. तर XCचं अपोजिशन जर कमी झालं तर तुमचा करंट हळूहळू काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. लास्ट लेक्चरमध्ये आपण इम्पिडन्स बघितला होता. कालच्या याच्यामध्ये आणि आजच्या लेक्चरमध्ये तुम्ही कन्फ्युजन होऊ देऊ नका, ही लक्ष द्या याच्यामध्ये. कालच्या लेक्चरमध्ये आपण इम्पिडन्सचा टॉपिक बघितलं, तर आजच्या लेक्चरमध्ये आपण करंटचा टॉपिक बघतो, राईट. त्याच्यामुळे काल आणि आजच्यामध्ये थोडासा डिफरन्स असणार आहे. काल थोडंसं उलटं वाटेल, आज सांगितलेलं उलटं वाटेल, त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होऊ देऊ नका. काल आपण इम्पिडन्सचा चार्ट बघत होतो, मी इम्पिडन्सचा चार्ट याच्यानंतर काढणार आहे झेडचा, आता करंटचा काढलेला आहे, राईट. ठीक आहे. पहिली गोष्ट समजली, फ्रिक्वेन्सी कमी, त्या ठिकाणी XC जास्त, आणि हळूहळू जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल, जशी समजा 1, 2, 3, 4, 8, 9पर्यंत जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल, इकडे असेल 8, 9, राईट. या प्रकारे जर फ्रिक्वेन्सी तुम्ही इन्क्रीज करत गेलात तशी XC कमी होईल आणि करंट तुमचा काय होईल? इन्क्रीज होत जाईल. रिस्पॉन्स तुमचा काय होत जाईल.
त्याच्यानंतर आता अबोव द आपण फ्रिक्वेन्सी बघू. अबोव द एफ आर, राईट, म्हणजे काय, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी 11 KHzला, 11, 12, 13च्या नंतर काय होईल, त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी खूप जास्त इन्क्रीज झालेली असेल. आता नेक्स्ट फॉर्म्युला XL = 2πfL. याच्यामध्ये फ्रिक्वेन्सी जर इन्क्रीज केली तर XLसुद्धा इन्क्रीज होतो. त्या फॉर्म्युलानुसार फ्रिक्वेन्सी इन्क्रीज, XLसुद्धा काय झाला, आता इन्क्रीज झाला. आणि इथे या पॉईंटच्या नंतर म्हणजे FRच्या नंतर XL जास्त इन्क्रीज होतो. जास्त इन्क्रीज झाल्यामुळे त्या ठिकाणी तुमचा रिस्पॉन्स जो आहे तो खाली होतो, रिड्यूस किंवा रॅपिडली डिक्रीज व्हायला सुरुवात या ठिकाणी होते. बघा, डिक्रीज होत गेला. जसं जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज गेली तसं तसं तुमचा डायरेक्टली रॅपिडली जो काय फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स आहे, करंट रिस्पॉन्स जो आहे तो करंट रिस्पॉन्स अकॉर्डिंग टू द फ्रिक्वेन्सी काय झाला, कमी झालेला आहे. समजलं आहे सगळ्यांना? म्हणजे तुम्हाला दोन गोष्टी समजल्या. रेझोनंट फ्रिक्वेन्सी जो FR आहे त्या रेझोनंट फ्रिक्वेन्सी FRच्या अगोदर म्हणजे बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी XC हा ग्रेटर असतो. XC जर ग्रेटर असेल त्याच्यामुळं करंट हा कमी असतो. जसं फ्रिक्वेन्सी वाढत जाईल तसं तसं XC कमी होईल आणि तसं तसं करंट रिस्पॉन्स या ठिकाणी वाढताना तुम्हाला दिसतो. बरोबर. दुसरी गोष्ट तुम्ही बघितली की अबोव द रेझोनंट पॉईंट काय झालं, फ्रिक्वेन्सी खूप जास्त इन्क्रीज होत चालली आहे. त्याच्यानुसार तुमचा XLसुद्धा इन्क्रीज होणार. XL जर इन्क्रीज झाला तर तसं तसं तुमचा जो काही करंट रिस्पॉन्स जो आहे तो डिक्रीज व्हायला सुरुवात या ठिकाणी होते, कारण अपोजिशन वाढते. XL म्हणजे काय, तर इंडक्टरने केलेलं अपोजिशन वाढतं आहे, त्याच्यामुळे करंट डिक्रीज व्हायला सुरुवात झाली. समजलं या दोन गोष्टी. आणि ॲट अ रेझोनंट फ्रिक्वेन्सी FR म्हणजे किती आहे, 10 KHzला. काय होतं आहे 10 KHzला, कालच आपण बघितलं की 10 KHzला तुमचा XL आणि XC इक्वल होतात. आणि हे इक्वल असताना हे कशा असतात, 180 डिग्री आउट ऑफ फेज असतात. 180 डिग्री आउट ऑफ फेज म्हणजे एक प्लसमध्ये असेल तर दुसरा काय असेल, मायनसमध्ये. समजा इकडे 5 असेल तर दुसरा -5 असेल तर ते काय होईल, एकमेकांना कॅन्सल होतात. त्याच्यामुळे सर्किट त्या ठिकाणी कसं राहतं, रेझिस्टिव्ह राहतं. बघा, XL आणि XC जर या सर्किटमधून निघून गेला, XC गेला आणि XL गेला, कोण राहिला, R राहिला. म्हणून तिथे काय राहिला, रेझिस्टिव्ह सर्किट या ठिकाणी राहतं. समजलं आहे सगळ्यांना? आणि जर त्याच्या अगोदर आपण जर बघितलं, पहिल्यांदा बघा या ठिकाणी आपण आता या ग्राफमध्ये बघूया, या ठिकाणी XC जास्त असतो म्हणजे XCचं अपोजिशन सगळ्यात जास्त असतं. आणि म्हणून त्याला या FRच्या अगोदरचा जो काही पॉईंट आहे किंवा अगोदरची जी काही फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सीला तुमचं जे सर्किट असतं ते कसं असतं, कॅपॅसिटिव्ह सर्किट असतं. म्हणजे इथं काय असतं, कॅपॅसिटिव्ह. आणि इथं काय असेल रे, तर इथे XL हा जास्त असतो मगाशी बघितल्याप्रमाणे, त्याच्यामुळे इथं कसं असतं, इंडक्टिव्ह सर्किट असतं. आणि या पॉईंटला तुमच्या या पर्टिक्युलर पॉईंटला तुमचं जे सर्किट असतं ते असतं रेझिस्टिव्ह. समजले सगळ्यांना हे 3 टॉपिक? कॅपॅसिटिव्ह केव्हा, ज्यावेळेस XC हा जास्त असेल, XL जास्त असेल तर इंडक्टिव्ह, ते पण FRच्या नंतर, कारण फ्रिक्वेन्सी इन्क्रीज झाली तर तुमची XL हा इन्क्रीज होत असतो, फ्रिक्वेन्सी कमी तर XC हा इन्क्रीज होत असतो. आणि एका पर्टिक्युलर पॉईंटला हे दोघेही कसे होतात, इक्वल होतात. ते दाखवण्यासाठी आपल्या पुस्तकामध्ये एक ग्राफ काढलेला बघा, 2 प्रकारचा ग्राफ काढलेला आहे, कारण 180 डिग्री आउट ऑफ फेज आहे. या ठिकाणी तुमचा XC बघा, हा XC आहे, ठीक आहे. XC हळूहळू इन्क्रीज होत चालला आहे. जसजशी फ्रिक्वेन्सी जी आहे तर ती डिक्रीज होत गेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हा XL दाखवलेला आहे. XL जशी जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल तसं तसं तो इन्क्रीज होईल, राईट. आणि जशी फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होईल तसा हा XC काय होईल, डिग्रेड किंवा कमी होत जाईल. पण एका पर्टिक्युलर पॉईंटला दोघांची व्हॅल्यू, समजा इथे -5 असेल आणि इथे +5 असेल, ठीक आहे. एका पर्टिक्युलर पॉईंटला दोघांची व्हॅल्यू काय झाली, सेम झाली. म्हणजे हा पॉईंट तुमचा काय झाला, FR झाला. FR म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सी. मग त्याची फ्रिक्वेन्सी किती बाबा, 10 KHz असेल तर 10 K ही तुमची काय आली, रेझोनंट फ्रिक्वेन्सी. समजले सगळ्यांना? तर अशा प्रकारे तुमचं जे सर्किट असतं ते वर्क करत असतं, ठीक आहे. आता याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स दिले आहेत बघा, महत्त्वाचे हायलाइटेड पॉईंट्स तुम्ही त्याच्यामध्ये समजून घेऊ शकता की बाबा मग असे सांगितल्याप्रमाणे बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी. परत एकदा इथे ग्राफ काढतो मी, ठीक आहे. बिलो द रेझोनंट फ्रिक्वेन्सी म्हणजे ही तुमची FR आहे, म्हणजे रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा कमी जर सर्किट बघितलं तुम्ही तर ते सर्किट काय असतं, कॅपॅसिटिव्ह सर्किट असतं. त्या ठिकाणी XC कसा असतो, जास्त असतो. दुसरा पॉईंट, अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सी.
सर्किट इज इंडक्टिव्ह. म्हणजेच काय, तर अबोव द रेझोनंट फ्रिक्वेन्सीपेक्षा जर जास्त फ्रिक्वेन्सी झाली तर त्या ठिकाणी तुमचं जे सर्किट आहे ते इंडक्टिव्ह सर्किट म्हणून वर्क करत असतं, कारण त्या ठिकाणी इंडक्टरची व्हॅल्यू कशी असते, जास्त असते. तिसरा पॉईंट, ॲट अ रेझोनंट म्हणजे काय, तर या पॉईंटला तुमच्या काय असतं, तर XC इज इक्वल टू XL असतं. दोघांची व्हॅल्यू सेम असते आणि हे कशा असतात, 180 डिग्री आउट ऑफ फेज असतात. 180 डिग्री जर आउट ऑफ फेज असेल तर ते काय होतात, एकमेकांना कॅन्सल होतात आणि सर्किट काय राहतं, तर रेझिस्टिव्ह सर्किट राहतं. त्या ठिकाणी करंट हा कसा असतो, I कसा असतो, मॅक्झिमम असतो. मग करंट जर मॅक्झिमम असेल तर तिथे इम्पिडन्स कसा असेल रे, खूप कमी असेल. बघा, इम्पिडन्स जर काढायचं झालं याच डायग्राममध्ये तर तो असा असेल. आले लक्षात. या ठिकाणी इम्पिडन्स जास्त आहे, कोणामुळे, तर XC जास्त असल्यामुळे, आणि या ठिकाणी पुन्हा एकदा इम्पिडन्स जास्त होतो आहे, कोणामुळे, XL जास्त असल्यामुळे. आणि याच्या अपोजिट लाल याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर हा तुमचा I आहे आणि ग्रीन याच्यामध्ये बघितलं तर हा तुमचा Z आहे. इथे सांगितल्याप्रमाणे की ॲट अ रेझोनंट जर बघितलं तर तुम्हाला करंट जो आहे, करंट रिस्पॉन्स त्या ठिकाणी तुम्हाला मॅक्झिमम दिसतो आहे आणि इंटरनल जो इम्पिडन्स आहे, इंटरनल इम्पिडन्स किंवा जो काही कॅपॅसिटिव्ह आणि इंडक्टरचा इम्पिडन्स जो आहे तो कसा आहे, खूप कमी आहे, मिनिमम आहे, राईट. आणि शेवटचं, सर्किट इज कॉल्ड ॲज द ॲक्सेप्टर सर्किट. आणि म्हणून या सर्किटला काय म्हटलं जातं, ॲक्सेप्टर सर्किट. रेझोनंट फ्रिक्वेन्सीला खूप जास्त रिस्पॉन्स त्या ठिकाणी मिळाल्यामुळे आपण या सर्किटला काय म्हणू शकतो, ॲक्सेप्टर सर्किट असं म्हणू शकतो. समजलं सगळ्यांना, सिरीज, रेझोनन्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त 2 गोष्टी लक्षात ठेवायच्यात की मिनिमम जर करंट असेल तर त्या किंवा मिनिमम फ्रिक्वेन्सीला XC जास्त असतो आणि मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीला XL जास्त असतो. या टेक्निकनुसार तुम्ही त्या सर्किटमध्ये चेंजेस करू शकता आणि तुम्हाला हे 2 पॉईंट जर लक्षात ठेवले तर तुम्हाला हे खूप सोपं जाईल समजायला. त्यासाठी फक्त हा फॉर्म्युला जो आहे तो लक्षात ठेवायचा, XC इज इक्वल टू 1/2πfc आणि XL इज इक्वल टू 2πfl. तुम्हाला फक्त 2च गोष्टी लक्षात ठेवायच्या. जर फ्रिक्वेन्सी जास्त इन्क्रीज झाली तर XL हळूहळू इन्क्रीज होणार आहे आणि फ्रिक्वेन्सी जर कमी असेल तर XC हा जास्त असतो. या टेक्निकनुसार जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला, आणि दुसरी गोष्ट अजून की करंट आणि तुमचा झेड इम्पिडन्स यांचा ग्राफ कसा असतो, अपोजिट असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला इम्पिडन्स समजून सांगितलं होता, आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला करंट मी समजून सांगितलेला आहे. समजलं आहे सगळ्यांना, ठीक आहे. तर इथं आपण थांबतोय. उद्याच्या लेक्चरला आपण बघणार आहात पॅरलल रेझोनन्स.